नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तसेच इयत्ता 4थीच्या ATS परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपण समसंबंधामध्ये इंग्रजी अक्षरमाला व वर्णमाला अभ्यासत आहोत. स्वाध्याय 3.4 1 ते 11 प्रश्न या मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या पुढील प्रश्न अभ्यासू. प्रश्न 12 बघा. AEC चा जो संबंध YUW आहे तसाच संबंध FJH चा कशाशी आहे हे पाहायचं आपल्याला. AEC ए बघा डावीकडून 1 नंबरला A, 5 नंबरला E आहे आणि C किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. 1, 5, 3. तर त्याचा संबंध कसा आहे? YUW. Y, U आणि W. याचा बघा उजवीकडून जो पहिला गट आहे हा डावीकडून पहिल्या गटाचा पहिला, पाचवा, तिसरा. आता याचा उजवीकडून पहिल्या गटाचा इकडून उजवीकडून नंबर दिला पहिला, पाचवा आणि तिसरा. Y, U आणि W पहिला, पाचवा आणि तिसरा. आता F ची जी लाईन आहे तो डावीकडून दुसरा गट आहे. F, J आणि H. F या गटामध्ये पहिला, डावीकडून जो दुसरा गट आहे त्यामध्ये पहिला, J पाचवा आणि H तिसरा. म्हणजे पहिला, पाचवा, तिसरा. मग आपण उजवीकडून दुसरा गट घेऊयात. उजवीकडून दुसरा गट कुठला? 5चा गट कुठला येते? PQRT. त्याच्यामध्ये पहिला उजवीकडून पहिला T. पहिला काय येते? T. पाचवा काय येते? P. आणि तिसरा कुठला येते? R. म्हणजे FJH चा TPR असा संबंध येतो. पर्यायामध्ये TPR आहे का? आहे. पहिलाच पर्याय. प्रश्न 13 बघा. ABC चा जो संबंध BCEशी आहे तसा संबंध ECEH चा कशाशी आहे ते बघायचं आहे. आता बघा ABC. A 1 नंबरला आहे, B 2 नंबरला आणि C 3 नंबरला. तसा BCE. B किती नंबरला? 2 नंबर. C 3 नंबर आणि E किती नंबरला आहे? 5 नंबरला. म्हणजे बघा या दोघांची जी बेरीज आहे 1 + 2 3. या दोघांची बेरीज 2 + 3 5. पुढचे अक्षर येते E येते. या दोघांची बेरीज पुढचं अक्षर C येते. आणि इथं B आहे ते पहिलं घेतले, 2 नंबरचं अक्षर 1 नंबरला घेतले आणि 3 नंबरचं अक्षर किती घेतले? 2. CEH बघा. C किती नंबरला आहे? 3 नंबरला. E किती नंबरला आहे? 5 नंबरला. 8 येते यांची बेरीज. H किती नंबरला आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबरला आहे. म्हणजे बरोबर आहे. आता तसं दोन नंबरचा जो अक्षर आहे ते 1 नंबरला घ्यायचं E आणि 3 नंबरचं अक्षर 2 नंबरला घ्यायचं H. आता E किती नंबरला आहे? 5. H 8. या दोघांची बेरीज किती येते? 8 आणि 5 13. 13 नंबरला कुठलं अक्षर येते? 5 आणि 5 10 11 12 13 M येते. म्हणजे जसे ABC BCE तसं CEH काय येते? EHM. EHM पर्याय आहे का? EHM पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता प्रश्न 14 बघा. OA चा संबंध HSC जसा आहे तसा TC चा संबंध कशाशी येते बघू. O आणि A. आता O किती नंबरला आहे? 1. आपण नंबर देऊन घेऊयात पहिला. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. O किती नंबरला आहे? 15 नंबरला. A 1 नंबरला. आता H बघूयात. H आणि H. H किती नंबरला? 8 नंबरला. H 8 नंबरला. या दोघांची बेरीज किती येते बघा? 15 आणि 1 16. तशीच 8 आणि 8ची बेरीज किती येते? 8 आणि 8 16. म्हणजे बेरीज सेम येते. तसंच बघू आपण. TC.
टी किती नंबरला आहे? 20 नंबरला. सी किती नंबरला आहे? 3 नंबरला. त्यांची बेरीज किती आली? या दोघांची बेरीज 23 आली. आता 23 बेरीज कशाची येते बघू? के आणि यमची येते का बघू? के किती नंबरला आहे? 11 आणि यम किती नंबरला आहे? 13. यांची बेरीज येते 25, नाही 24 येते. आता 2 नंबरचा पर्याय चेक करू. यल आणि के. यल किती नंबरला आहे? 12 आणि के किती नंबरला आहे? 11. 12 अधिक 11 23, म्हणजे 23 बेरीज आली. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. डी आय. डीचा संबंध जसा आयशी आहे तसा आयचा कशाशी आहे ते चेक करू. डी आणि आय. आता डी किती नंबरला आहे? ते 4 नंबरला. आय या गटात 4 नंबरलाच येते. आता आय 4 नंबरला आले. तसं पुढचं 4 नंबरला बघा कुठला यम येते का? नाही, यम 3 नंबरला येते. म्हणजे हे जर गट पाडला प्रत्येक 5-5चं तर टी किती नंबरला येते या गटामध्ये? 5 नंबरला. आर किती नंबरला येते? 3 नंबरला येते. यस किती नंबरला येते? 1 2 3 4 4 नंबरला येते. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. यस किती नंबरला येतं? 5-5चे जर गट पाडले तर कितीला येतं? प्रत्येक गटाचे मोजले तर यस किती नंबरला येतो? 4 नंबरला येतं. आता बघा डब्ल्यू असा सी, तसं यसचा संबंध कशाशी येते बघू. डब्ल्यू मागून 3 नंबरला आहे उजवीकडून, ही उजवी बाजू. उजवीकडून किती नंबरला? 3 नंबरला. सी डावीकडून, ही डावी बाजू. डावीकडून किती नंबरला आहे? 3 नंबरला सी. आता यस उजवीकडून कधी बघू? 5 6 7 7 नंबरला आहे. तसं डावीकडून 7 नंबरला कुठलं अक्षर आहे? हे 5 6 7 जी हे अक्षर आहे. जी अक्षर डावीकडून 7 नंबरला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता बघा बी डी एफचा संबंध एच जे एलशी जसा आहे तसाच एन पी आरचा संबंध कशाशी आहे बघू. बी नंतर एक अक्षर सोडून डी नंतर एक अक्षर सोडून एफ नंतर लगेच एक अक्षर सोडून एच नंतर एक अक्षर सोडून जे नंतर एक अक्षर सोडून एल, म्हणजे मध्ये एक अक्षर सोडून दुसरं अक्षर येते. आता तसं एन पी आर बघू. एन नंतर एक अक्षर सोडून दुसरं अक्षर पी नंतर एक अक्षर सोडून दुसरं अक्षर आर नंतर एक अक्षर सोडून पुढचं अक्षर टी नंतर एक अक्षर सोडून दुसरं अक्षर व्ही नंतर एक अक्षर सोडून पुढचं अक्षर एक्स, TVX. पर्याय क्रमांक 4 योग्य. तर बघा BD चा संबंध CFशी जसा आहे तसा EJचा संबंध कशाशी येते बघू. बी आणि बी किती नंबरला आहे? 2 नंबरला. डी किती नंबरला आहे? 4 नंबरला. सी आणि सी किती नंबरला आहे? 3 नंबरला. आणि एफ किती नंबरला आहे? 6 नंबरला. बघा 2ची दुप्पट 4, 3ची दुप्पट 6 आणि डीच्या मागे वाय, म्हणजे एक वजा 1 केलं की सी येतं. डीच्या मागे सी. आता बघा जे किती नंबरला आहे? 5 नंबरला. जे किती नंबरला आहे? 10 नंबरला. 5ची दुप्पट 10. आता जेच्या मागे एक अक्षर आय येते. आय किती नंबरला येते? 9. 9ची दुप्पट 18. 18 नंबरला कुठलं अक्षर येते बघू. 5 आणि 5 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 नंबरला काय येते? आर येते, म्हणजे आर आहे का पर्यायामध्ये? आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर. आता बघा DB चा संबंध ICC जसा आहे तसा PDचा संबंध कशाशी आहे ते चेक करू. डी किती नंबरला येते? 4 नंबरला. बी कितीला? 2 नंबरला. आय किती नंबरला येते? 9 नंबरला. सी किती नंबरला येते? 3 नंबरला. 2चा वर्ग 4 येते. 2चा वर्ग 4. 3चा वर्ग किती येते? 9. 3चा वर्ग 9. 2चा वर्ग 4. आता पी आणि डीशी बघू. डी किती नंबरला येते? 4 नंबरला. पी किती नंबरला येते बघू. 5 आणि 5 10 5 15 आणि 16 नंबरला, म्हणजे 4चा वर्ग 16
आता बघा बी नंतर सी, सी नंतर इथं डी, डी नंतर इथं काय यायला पाहिजे ई, ई किती नंबरला आहे 5 नंबरला. म्हणजे 5चा वर्ग किती येतो 25. 25 नंबरला कुठला अक्षर आहे बघू. 5 1 5 5 2 10 5 3 15 25 5 5 25 वाय आहे. म्हणजे इथं वाय यायला पाहिजे. वाय ई आहे का पर्याय, वाय पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. बी डी एफ एच चा संबंध सी ई जी आयशी जसा आहे तसा जे एल एन पीचा संबंध कशाशी येते बघा. बी डी एफ एच चा संबंध सी ई जी आय. बघा बी नंतर याचं पहिलं अक्षर आणि याचं पहिलं अक्षर बघा. बी नंतर सी, याचं दुसरं अक्षर आणि याचं दुसरं अक्षर बघा. डी नंतर पुढचं अक्षर ई, डी नंतर पुढचं अक्षर ई, बी नंतर पुढचं अक्षर सी, तसं एफ नंतर पुढचं अक्षर जी. आता याचं चौथं अक्षर आणि याचं चौथं अक्षर बघा. एच नंतर पुढचं अक्षर आय, एच नंतर पुढचं अक्षर आय. तसं आता पुढच्या गटात बघ जे एल एन पी, जे नंतर पुढचं अक्षर काय असतं के असतं. यल नंतर पुढचं अक्षर काय असतं यल नंतर यम, एन नंतर पुढचं अक्षर काय असतं ओ, पी नंतर पुढचं अक्षर काय असतं क्यू, के एम ओ क्यू आहे का पर्यायामध्ये के एम ओ क्यू. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता बघा ए आय केचा जसा संबंध के एस यूशी आहे तसा सी जी एमचा संबंध कशाची आहे ते चेक करू. आता बघा ए आय के, ए किती नंबरला आहे 1 नंबरला, आय किती नंबरला आहे नंबर देऊन घेऊ आपण पहिलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. आय किती नंबरला आहे 9 नंबरला, के किती नंबरला आहे बघा 11 नंबरला. तसं आता के एस यू बघू. के किती नंबरला आहे 11 नंबरला, एस किती नंबरला आहे 19 नंबरला आणि यू किती नंबरला आहे 21 नंबरला. आता 1 अधिक 8 बरोबर 9, 9 अधिक 2 बरोबर 11. आता 11 अधिक 8 बरोबर 19, 19 अधिक 2 बरोबर 21. तसं आता सी जी एम यांच्यामध्ये बघू. सी नंबर 3 नंबरला आणि जी 7 नंबरला, एम किती नंबरला आहे 13 नंबरला. 3 अधिक 4 बरोबर 7 आणि 7 अधिक 6 बरोबर 13. तसा आता अधिक 4 आणि अधिक 5 असा फरक असणारा पर्याय शोधू. आता एन आर एक्स बघू आपण. पहिला पर्याय चेक करू, प्रत्येक पर्याय चेक करत जायचा. एन आर आणि एक्स. एन किती 14 नंबरला आहे, आर किती नंबरला आहे 18 नंबरला, एक्स किती नंबरला आहे 24 नंबरला. याच्यामध्ये अधिक 4 आहे, 14 अधिक आता 18 नंतर 24 बघा अधिक 6 आहे, परंतु अधिक 4 अधिक 6 आलेलं आहे. परंतु काय इथं काय केलं शेवटचं जे अक्षर आहे ते पहिलं अक्षर घेतलं आहे. म्हणजे इथं शेवटचं अक्षर काय यम आहे, त्यामुळे आपण सुरुवात यमनं करायला पाहिजे. इथं यन केलं आहे, त्यामुळे पहिला पर्याय योग्य आहे का नाही. आपण गडबडीमध्ये काय करतो आले 4 अधिक 4 अधिक 6 बघतो आणि पहिला पर्याय टिक करून जातो, याच्यात चूक होते. त्यासाठी काय करायचं नीट लक्षपूर्वक बघायचं. आता यम सुरुवातीला आहे, यम किती नंबरला 13 नंबरला. 13 अधिक 4, 13 अधिक 4 किती येते 17. 17 नंबरला कुठलं अक्षर येते क्यू. 17 अधिक 6 इथं अधिक 4 इथं अधिक 6, अधिक 6 किती 17 अधिक 6 किती येते 23. 23 नंबरला कुठलं अक्षर येते डब्ल्यू. एम क्यू डब्ल्यू आहे का पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे.
अशा प्रकारे आपला स्वाध्याय 3.4 पूर्ण झालेला आहे. या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.